नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमला एकादशीला गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघेल. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाहीत. घरात वाद होतात, विवाह जुळत नाहीत, कामात अडथळे येतात आणि मन कायम अस्वस्थ राहतं. तर यामागे फक्त नशीब नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा देखील कारणीभूत असू शकते. पण हिंदू धर्मात अशी पवित्र एकादशी सांगितली आहे, जिच्या दिवशी केलेला छोटासा उपायसुद्धा माणसाचं जीवन बदलू शकतो. ती म्हणजे कमला एकादशी. आणि या दिवशी गाईला एक खास वस्तू खाऊ घातली तर माता लक्ष्मीची कृपा घरावर बरसते, अशी मान्यता आहे. हिंदू धर्मानुसार कमला एकादशीचे काय महत्त्व आहे? कमला एकादशीचे महत्त्व. कमला एकादशी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित मानली जाते. कमला एकादशी म्हणजेच महालक्ष्मी. या दिवशी उपवास, पूजा, दान आणि गायीची सेवा केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. पुराणामध्ये सांगितले आहे की ज्या घरात गायीचा सन्मान होतो, अन्नदान होतो आणि एकादशीचे पालन होते, त्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता राहत नाही. हिंदू धर्मानुसार गायीचे हिंदू धर्मातील महत्त्व. हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटलं जातं, कारण गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असल्याची आपल्या हिंदू धर्मात श्रद्धा आहे. गायीची सेवा म्हणजे पुण्य, सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग असं मानलं जातं. म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी गायीला अन्न खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. गायीला कोणती एक वस्तू खाऊ घालावी, आता आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आता आपल्याला प्रश्न पडतो की गायीला नेमकं काय खाऊ घालावं? सोपं आहे. स्वामी भक्तांनो, कमला एकादशीच्या दिवशी गायीला गूळ आणि हरभरा डाळ किंवा हिरवा चारा अत्यंत शुभ मानला जातो. आपल्या लोकांमध्ये मान्यता आहे की आपल्याला जर एकादशी असली तर गायीला पण असते, म्हणून आपण त्या दिवशी गायीला काहीही खाऊ घालत नाही. पण असे नसते. आपल्याला एकादशी आहे म्हणून गायीला नसते. तुम्ही गायीला हरभरा डाळ, गायीला गूळ किंवा हिरवा चारा खाऊ घालू शकतात. विशेषतः गूळ म्हणजे गोडवा आणि सुख, हरभरा डाळ म्हणजे समृद्धी आणि हिरवा चारा म्हणजे शांतता. हे गायीला प्रेमाने खाऊ घातल्यास घरातील नकारात्मकता कमी होते, अशी श्रद्धा आहे. हा उपाय कसा करायचा? हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास पिवळे किंवा स्वच्छ कपडे वापरा. गायीसमोर हात जोडून प्रार्थना करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा आणि मग प्रेमाने गायीला अन्न खाऊ घाला. यावेळी मनात एकच इच्छा बोला. असं म्हणतात की मनापासून केलेली प्रार्थना भगवान नक्की ऐकतात. जर तुम्ही हे सगळं केलं, रोज ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला, तर तुमच्या कोणत्या समस्या दूर होऊ शकतात. लोकांच्या श्रद्धेनुसार या उपायामुळे पैशांची अडचण कमी होते, विवाहातील अडथळे दूर होतात, घरातील भांडणं कमी होतात, मानसिक तणाव कमी होतो आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसू लागतो. पण लक्षात ठेवा, फक्त उपाय करून चालत नाही, त्यासोबत चांगले कर्म, मेहनत आणि सकारात्मक विचारही गरजेचे असतात. आता आपण यासाठी एक छोटी प्रेरणादायी कथा बघणार आहोत. ती ऐकल्याने तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल. एका गावात एक गरीब महिला राहत होती. घरात सतत संकट होती.
पैशांची कमतरता आणि मुलीच्या लग्नाची चिंता होती. एका संतांनी तिला सांगितलं, कमला एकादशीला गायीची सेवा कर. त्या महिलेने श्रद्धेने गायीला गूळ आणि चारा खाऊ घातला. हळूहळू तिच्या घरातील वातावरण बदलू लागलं. काम मिळालं, घरात आनंद वाढला, सगळं काही चांगलं झालं. ही कथा श्रद्धेची आहे, विश्वासाची आहे आणि सकारात्मक ऊर्जेची आहे. स्वामी भक्तांनो, कमला एकादशी हा फक्त उपवास नाही, तर श्रद्धा, सेवा आणि सकारात्मकतेचा दिवस आहे. जर तुम्हीही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय महालक्ष्मी माता, ओम नारायणाय नमः. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच भक्तिमय आणि सकारात्मक व्हिडिओसोबत. धन्यवाद. जर तुमची महालक्ष्मी माता आणि विष्णुदेवावर श्रद्धा असेल तर या दिवशी ही एकादशी जरी तुम्ही याचा उपवास धरला नाही तरी चालेल, पण या दिवशी हा उपाय नक्की करा. कारण अधिक मास आला आहे आणि या अधिक मासात कमला एकादशी आली आहे. ही कमला एकादशी फार योगायोगाने येते. अधिक मासात तर खूपच योगाने येते. 3 वर्षानंतर हा योग आलेला आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करा आणि स्वतः अनुभव पहा. तुमच्या सगळ्या इच्छा नारायण आणि महालक्ष्मी माता पूर्ण करोत, ही माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता किंवा ओम नारायणाय नमः हे लिहायला विसरू नका. धन्यवाद.